सुप्रभात मंडळींनो. तर सकाळीच सकाळी पारवश्या तोंडावर ह्या शितल्या चालला काका बरोबर कुळदाच्या शेतीत. तर वाटेत जाता जाता लोकांच्या कुळीत बघित बघित आम्ही आमच्या कुळदात जाऊन पोहोचला. काका म्हटलं त्यांच्या वेगळे आणि आपले वेगळे कशा? तर काका म्हटलं ती बाबू जुनी पद्धत होती आणि ही आता आधुनिक पद्धत आहे. ह्याच्यात आपलं कुळीत फुकट पण जात नाही आणि जास्त उत्पन्न मिळतं. तर म्हणजे काकाकडनं बरीच माहिती घेत घेत म्हटलं आपण पण ट्राय करूया. तर काकाकडनं कुदळ घेतले आणि म्हणजे मी सुरुवात केली. जवळजवळ एक भाग अख्खो ह्या करून टाकलाय मस्त. आणि म्हणजे सकाळीच सकाळी त्या झाडांच्या मधनं येणारी सूर्याची किरणं आणि त्याच्यात हे मस्त असं भरलेला शेत एवढा भारी वाटतं ना वातावरण की शब्दच नाहीत. तर म्हणजे घरा केलाय तर दुसरं काकाकडे या बकऱ्यांबरोबर खेळत होतो. तर म्हणजे त्यांची मजा मस्ती बघितलंय आणि ह्याकडे आवरून घेतलंय. दिवसभर म्हणजे काडियाचं काम केले ना, संध्याकाळी म्हटलं जरा गच्ची झाडूया, कारण म्हणजे मी व्हिडिओ ना हयच बनवतोय आणि आमची गच्ची उघडी असल्यामुळे आजूबाजूच्या लोकांनी बघित असतात. तर गच्ची वगैरे झाडून घेतले. तर म्हणजे विचार असा आता की बाहेर पडायचं घरात नाही, कारण घरात राहिलं नाही तर मी खुळावतलंय खरंच सांगतोय. पण म्हणजे मला सुचत नाही की कसा बाहेर पडा. तर कोणाकडे काय आयडिया असतील ना तर नक्कीच सांगा. तर खाली इले तर खाली लाईट नाही होती ना, आमची आहे ना अंधारात तशी धडपडत होती आणि लाईट जशी येली तशी यांची टीव्ही चालू आणि हे एवढी त्या सिरियलीत गुंतान राहतात ना बाबा. आमची आहे तर त्या खल नाही की स्वयं गाळी घालतात. तर म्हणजे तकडी त्यांचं रामायण बघून झाला तेवसा अकडी बाजूवाला बारक्या हिला म्हणतात दी मग फणस काढून दी. त्यांच्या कैचेक नाही होतो आऊस नाही बापूस, तरी पण कसं कसं काढून म्हणजे मस्त ते काय कापून दिलंय आणि म्हणजे बारक्याक सांगलंय कसो पण आकार येऊन दे, कोणी विचारल्यानंतर फणसच हा म्हणून सांग. तर म्हणजे त्याचा भागवल्याने घरा केले. तर आई जेवण गरम करीत होती. मी आज म्हणजे काडियाचं काम केलं नाही, कारण कल मी केलेलं आहे. तर म्हणजे अशा प्रकारे जेवले वगैरे आणि स्वेटर बिटर घालून आता झोपाक जाते. म्हणजे जाम थंडी आहे हो जाम. तुमच्याकडे असा की नाही?